तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शन वरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लेबर, प्रोसेस ऑफ लेबर, कशा पद्धतीनं लेबर होतं। कशा पद्धतीने बेबी डिलिव्हर होतो, कोणकोणत्या स्टेजेस असतात, कोणत्या स्टेजमध्ये काय घडतं, प्रीमी ग्रॅव्हिडामध्ये कोणत्या स्टेजला किती टाइम लागतो, मल्टी ग्रॅव्हिडामध्ये किती टाइम लागतो, या सर्व गोष्टी आपण या लेबरमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा लेबर म्हणजे काय। लेबरला आणखी एक नाव आहे, त्याला आपण युटोसिया असं म्हणतो। ठीक आहे, लेबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज युटोसिया। ठीक आहे, आणि ॲबनॉर्मल लेबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्टोसिया। तर आपण या ठिकाणी काय बघालो, नॉर्मल लेबर त्याला काय म्हणतात, युटोसिया असं म्हणतात। तर बघा डेफिनेशन काय आहे लेबरची। लेबर इज अ सिरीज ऑफ इव्हेंट्स दॅट टेक्स प्लेस इन द जेनायटल ऑर्गन्स इन अन एफर्ट टू एक्सपेल आउट द व्हायबल प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, that is fetus, placenta and membrane out of the womb through the vagina into the outer world। म्हणजे काय, जे काही वुमनच्या जेनेटल ऑर्गन मध्ये जे काही कन्सेप्शनचा प्रोडक्ट तयार झाला, ठीक आहे, जे काही युटेरस मध्ये कन्सेप्शनचा प्रोडक्ट तयार झाला, ठीक आहे, जे काही फिमेलच्या युटरस मध्ये कन्सेप्शनचा प्रोडक्ट तयार झाला, ते कन्सेप्शनचा प्रोडक्ट एफर्ट लावून एक्सपेल आउट करणं, जे व्हायबल प्रोडक्ट तयार झालेला आहे, जे व्हायबल प्रोडक्ट आहे ते एफर्ट लावून जे प्रोडक्ट आहे ते आउटर वर्ल्ड मध्ये एक्सपेल आउट करणं। ठीक आहे, व्हायबल प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन दॅट इज काय, फिटस, प्लासेंटा आणि मेम्ब्रेन। तीन गोष्टी कोणकोणत्या, फिटस, प्लासेंटा आणि मेम्ब्रेन, ह्या तीन गोष्टी एफर्ट लावून एक्सपेल आउट करणं इनटू द आउटर वर्ल्ड थ्रू द वजायना। ठीक आहे, वजायना थ्रू काय करणं, जे काही व्हायबल प्रोडक्ट आहे कन्सेप्शनचा, व्हायबल प्रोडक्ट युटरसच्या बाहेर एक्सपेल आउट करणं थ्रू आउट द वजायना। ठीक आहे, आउटर वर्ल्ड मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, लेबर असं म्हणतो। ठीक आहे, मग नॉर्मल लेबरला किती वेळ लागतो, नॉर्मल लेबरला वेळ लागतो 12 ते 18 आवर्स। जर आपण नॉर्मल लेबरचा विचार केला तर नॉर्मल लेबरसाठी वेळ लागत असतो 12 ते 18 तास। ठीक आहे, हे झालं लेबरची डेफिनेशन। लेबरची डेफिनेशन कळाली तुम्हाला। ठीक आहे, त्यानंतर बघू आपण लेबरच्या स्टेजेस कोणकोणत्या असतात। तर आपण बघूया आता स्टेजेस ऑफ लेबर। ठीक आहे, आपण लेबर काय असते बघितलं, लेबरची डेफिनेशन बघितली, लेबरचा नॉर्मल टाइम काय असते बघितलं, आणि लेबर नॉर्मली युटोसिया असं म्हणतात ते आपण आतापर्यंत बघितलं। तर आपल्याला बघायचं आता स्टेजेस ऑफ लेबर, लेबर कोणकोणत्या स्टेजेस मध्ये घडतं। ठीक आहे, तर नॉर्मल लेबरचे 4 स्टेजेस असतात, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4। ठीक आहे, कोणकोणते स्टेज असतात, स्टेज 1, 2, 3 आणि 4। स्टेज फर्स्ट काय असतं, त्याला आपण सर्वायकल स्टेज असं म्हणतो, सर्वायकल स्टेज। ठीक आहे, स्टेज 1 ला आपण काय म्हणतो, सर्वायकल स्टेज। स्टेज 2 असतो फिटल स्टेज, फिटल स्टेज। स्टेज 3 असतो प्लासेंटल स्टेज। स्टेज 4 असतो ऑब्झर्वेशन स्टेज। कोणकोणते स्टेजेस असतात, फर्स्ट असतो सर्वायकल स्टेज, त्यानंतर येतो सेकंड फिटल स्टेज, त्यानंतर थर्ड वन इज प्लासेंटल स्टेज आणि लास्ट वन इज ऑब्झर्वेशन स्टेज। तर आपण हे प्रत्येक जे स्टेज आहे ते आपण इन डिटेल मध्ये पाहूया। तर आपण बघूया स्टेजेस मध्ये फर्स्ट स्टेज पाहत आहोत आपण या ठिकाणी। बघा फर्स्ट स्टेज कोणती होती आपली, सर्वायकल स्टेज। 4 स्टेज ध्यानात ठेवायच्या, कोणकोणत्या, सर्वायकल स्टेज, फिटल स्टेज, प्लासेंटल स्टेज आणि ऑब्झर्वेशन स्टेज। आता सर्वायकल स्टेज काय असते, फर्स्ट काय होतं, सर्व्हिक्सचं डायलेटेशन होतं लेबर मधल्या। फर्स्ट जेव्हा लेबर चालू होतं तर पहिल्या स्टेज मध्ये काय होतं, सर्व्हिक्सचं डायलेटेशन चालू होतं। ठीक आहे, म्हणजे सर्व्हिक्स काय व्हायला लागतं, ओपन व्हायला लागतो। सर्व्हिक्स असतं त्याचं जे काही माउथ असतं ते ओपन व्हायला लागतं, आणि कशानं स्टार्ट होतं, रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन्सनं। ठीक आहे, युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स चालू होतात, रेग्युलर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स चालू होतात, आणि त्या ठिकाणी काय होतं, सर्व्हिक्सच्या माउथची ओपनिंग चालू होते, आणि ते सर्व्हिक्सचं डायलेटेशन किती होतं, ओपन्स फ्रॉम 0 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर। हळूहळू ओपन व्हायला चालू होतं, 0 सेंटीमीटर पासून ते मॅक्झिमम 10 सेंटीमीटर पर्यंत सर्व्हिक्सचं डायलेटेशन हे होत असतं डिलिव्हरीच्या वेळेस, लेबरच्या वेळेस। ठीक आहे, त्यानंतर ड्युरेशन किती असतं, जर पहिल्यांदा जर ती वुमन असेल, जर बेबी डिलिव्हर करत असेल तर तिला 12 ते 18 तास पहिल्या स्टेज साठी लागतो। ठीक आहे, स्टेज फर्स्ट साठी प्रीमी ग्रॅव्हिडा मदर साठी 12 ते 18 तास
लागतात. ठीक आहे. आणि जर मल्टीग्रॅव्हिडा असेल, जर एक्सपिरियन्स्ड जर वुमन असेल तर तिला 6 ते 10 तास त्या वुमन मध्ये लागतात. ठीक आहे. ही झाली आपली पहिली स्टेज, सर्व्हायकल स्टेज. तर आपण बघूया आता सेकंड स्टेज. ठीक आहे. सेकंड स्टेज फिटल स्टेज. आपण स्टेजेस मध्ये फर्स्ट बघितली होती सर्व्हायकल स्टेज. ठीक आहे. सेकंड बघायची आपल्याला फिटल स्टेज. कोणती? फिटल स्टेज. ठीक आहे. सर्व्हायकल स्टेज मध्ये काय होऊ लागलं? सर्व्हिक्सचं डायलिटेशन होऊ लागलं अप टू 0 to 10 सेंटीमीटर पर्यंत. आता काय झालं? सर्व्हिक्सचं डायलिटेशन झालं, सर्व्हायकल स्टेज कंप्लीट झाली. त्यानंतर सेकंड नंबरची स्टेज चालू होते फिटल स्टेज. कोणती? फिटल स्टेज. आता याच्या नावावरून कळाले की आपल्याला फिटसची डिलिव्हरी होणार. या स्टेजमध्ये काय होणार? सेकंड स्टेजमध्ये, फिटल स्टेजमध्ये फिटसची डिलिव्हरी होणार. बेबी या ठिकाणी डिलिव्हर होणार. बेबी डिलिव्हरी स्टेज असं सुद्धा या स्टेजला आपण म्हणतो. काय? बेबी डिलिव्हरी स्टेज. त्यानंतर एंड्स विथ द बर्थ ऑफ द बेबी. बेबीचा बर्थ झाल्यानंतर ही स्टेज संपते. सर्व्हायकल स्टेज मध्ये काय होऊ लागलं? सर्व्हिसचं फुल्ली डायलेटेशन झाल्यानंतर सेकंड स्टेज चालू होती फिटल स्टेज. आता फिटल स्टेज कधी संपायली? जेव्हा बेबीची डिलिव्हरी झाली त्या टायमाला फिटल स्टेजची एंड व्हायली. ठीक आहे. त्यानंतर मदर पुशेस विथ इच कॉन्ट्रॅक्शन. मग जेव्हा मदरला कॉन्ट्रॅक्शन्स येतात तेव्हा ती मदर एफर्ट्स लावून बेबी बाहेर पुश करायचे एफर्ट्स लावत असते. त्यामुळे काय होतं? बेबीची डिलिव्हरी होत असते. ठीक आहे. फिटल स्टेज मध्ये काय होतं? बेबीची डिलिव्हरी होते. त्यानंतर ड्युरेशन किती लागतं? जर प्रिमी ग्रॅव्हिड असेल, फर्स्ट टाइम जर ती वुमन आहे, जर बेबी डिलिव्हर करत असेल तर तिला अप टू 2 आवर्स लागतात. ठीक आहे. आणि जर मल्टी ग्रॅव्हिड असेल, जर एक्सपिरियन्स्ड वुमन असेल तर तिला 30 मिनिट्स टू 1 आवर लागतो बेबी डिलिव्हर करण्यासाठी. ठीक आहे. याला म्हणतो आपण फिटल स्टेज. तर आता बघूया आपण थर्ड स्टेज प्लासेंटल स्टेज. फर्स्ट बघितली आपण सर्व्हायकल स्टेज, त्यानंतर सेकंड बघितली फिटल स्टेज. आता बघायची आपल्याला थर्ड वन इज प्लासेंटल स्टेज. फर्स्ट मध्ये बघितलं सर्व्हिक्सचं डायलेटेशन होऊ लागलं 0 to 10 सेंटीमीटर पर्यंत. स्टेज एंड झाल्यानंतर फिटल स्टेज स्टार्ट होऊ लागली आणि फिटल स्टेज मध्ये काय होऊ लागलं? डिलिव्हरी ऑफ बेबी होऊ लागली. त्यानंतर चालू होते प्लासेंटल स्टेज. ठीक आहे. तर प्लासेंटल स्टेज मध्ये काय होतं? डिलिव्हरी ऑफ प्लासेंटा. त्याच्या नावानंच आपल्याला कळाले की प्लासेंटाची डिलिव्हरी या ठिकाणी होणार. त्याला म्हणतो आपण प्लासेंटल स्टेज, प्लासेंटा डिलिव्हरी स्टेज असं पण त्या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. आफ्टर डिलिव्हरी ऑफ बेबी प्लासेंटल स्टेज स्टार्ट्स. बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर प्लासेंटा मध्ये रिमेनिंग असतो ते प्लासेंटा बाहेर काढण्यासाठी प्लासेंटल स्टेज स्टार्ट होतं. काय होतं? बेबी जेव्हा फिटल स्टेज राहतं, कॉन्ट्रॅक्शन तेव्हा पण चालू असतात. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन चालू असतात आणि बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कॉन्ट्रॅक्शन हे रेग्युलर स्टार्टच असतात, कारण की प्लासेंटा एक्सपेल आउट करण्यासाठी. ठीक आहे. युटरस कॉन्ट्रॅक्ट टू हेल्प प्लासेंटा सेपरेट अँड कम आउट. युटरसचं कॉन्ट्रॅक्शन चालू असतात, त्याच्यामुळे काय होतं? प्लासेंटा सेपरेट होतो. ठीक आहे. जे युटरस असतं नॉर्मली प्लासेंटा इथं अटॅच असतो. ठीक आहे. नॉर्मली प्लासेंटा इथं अटॅच असतो. त्यानंतर हे झाली अम्ब्लायकल कॉर्ड. मग काय झालं? बेबी डिलिव्हरी झाला. बेबी डिलिव्हरी झाल्यानंतर हे प्लासेंटा अम्ब्लायकल कॉर्ड जे पोर्शन आहे ते आतमध्येच राहिला. मग प्लासेंटल स्टेजमध्ये काय झालं? कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू राहिले. मग कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू राहिल्यामुळे काय झालं? हे प्लासेंटा इथून सेपरेट राहिला. युटराईन वॉल पासून प्लासेंटा सेपरेट व्हायला आणि एक्सपेल आउट व्हायला. त्याच स्टेजला आपण काय म्हणतो? प्लासेंटल स्टेज म्हणतो. आणि याचं ड्युरेशन नॉर्मली असतं 5 ते 30 मिनिट. ठीक आहे. 5 to 30 मिनिट याचं नॉर्मली ड्युरेशन असतं. हे झालं आपलं थर्ड स्टेज, दॅट इज प्लासेंटल स्टेज. आता बघूया आपण फोर्थ स्टेज, दॅट इज ऑब्झर्वेशन स्टेज. आतापर्यंत आपण बघितलं सर्व्हायकल स्टेज जे फर्स्ट स्टेज होती, त्यानंतर सेकंड वन इज फिटल स्टेज, थर्ड वन इज प्लासेंटल स्टेज अँड लास्ट अँड फोर्थ वन इज विच वन? ऑब्झर्वेशन स्टेज. ठीक आहे. ऑब्झर्वेशन स्टेज या ठिकाणी आपल्याला काय बघायचं? ऑब्झर्वेशन स्टेज मध्ये काय होतं? जेव्हा बेबी डिलिव्हर आउट होतो, प्लासेंटा डिलिव्हर आउट होतो, म्हणजे फर्स्ट स्टेज सक्सेसफुली कंप्लीट होतात. त्यानंतर जी स्टेज येते त्याला म्हणतो आपण ऑब्झर्वेशन स्टेज. याच्या नावावरून आपल्याला काय कळालं की बाबा आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे, कंटिन्युअस मॉनिटर करायचं आहे त्या बेबीचं आणि त्या मदरचं. ठीक आहे. मग ऑब्झर्वेशन स्टेज काय असते? प्लासेंटाची डिलिव्हरी झाली म्हणजे थर्ड स्टेज सक्सेसफुली कंप्लीट झाली. त्यानंतर आपण काय करतो? 2 आवर्ससाठी त्या मदरचं आणि त्या बेबीचं काय करतो? ऑब्झर्वेशन करत असतो. फर्स्ट 2 आवर आफ्टर डिलिव्हरी ऑफ प्लासेंटा ती असते ऑब्झर्वेशन स्टेज. त्यानंतर मदर इज ऑब्झर्व्ड फॉर. मदर कशासाठी ऑब्झर्व करतो? मदरला आपण ब्लिडिंग व्हायली का जास्त, त्यानंतर पल्स आपण त्याचे कंटिन्यू चेक करतो. जे व्हायटल साईन असतात ते आपण 2 आवर्ससाठी आपण त्याचे कंटिन्यू त्याला मॉनिटर करत असतो. त्यानंतर युटराईन कॉन्ट्रॅक्शन स्टॉप झालेत का नाही, कारण काय असतं?
जेव्हा प्लासेंटल स्टेज झाले त्यानंतर नॉर्मली युट्राइन कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते स्टॉप होत असतात. युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन स्टॉप होत असतं. जर युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन जर कंटिन्यू राहिलं तर ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. ब्लिडिंग ही कंटिन्यू होत असते कारण की प्लासेंटा जिथून सेपरेट झाला तिथून पण ब्लिडिंग होते आणि दुसऱ्या जागेवर पण ब्लिडिंग होत असते. ठीक आहे, युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन आपण चेक करत असतो आणि जर ब्लिडिंग जर स्टॉप नाही झाली तर त्या मदरला फर्दर कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात. ठीक आहे, मग आपण इन्शुअर करतो की त्या मदरला कोणतंही कॉम्प्लिकेशन होऊ नये यासाठी आपण युट्राइन कॉन्ट्रॅक्शन चेक करत असतो. जर कंटिन्युअस जर ब्लिडिंग राहिली तर त्या मदरला पोस्ट पार्टम हिमोरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, हे झालं आपलं फोर्थ स्टेज, दॅट इज ऑब्झर्वेशन स्टेज. सिंपल याच्यामध्ये ध्यान ठेवायचं असलं तर 4 स्टेज असतात. कोणकोणत्या? सर्व्हायकल स्टेज, फिटल स्टेज, प्लॅसेंटा स्टेज आणि ऑब्झर्वेशन स्टेज. सर्व्हायकल स्टेज मध्ये काय होतं? सर्व्हिक्सचं डायलेटेशन होतं, फर्स्ट स्टेज असते. फिटल स्टेज मध्ये काय होतं? जेव्हा सर्व्हिक्स फुल्ली ओपन झाला तेव्हा काय होतं? फिटल एक्सपेल आउट होतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण फिटल स्टेज. फिटसची डिलिव्हरी होते. प्लॅसेंटल स्टेज मध्ये काय होते? फिटस डिलिव्हरी झाल्यानंतर युटरसचे कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते कंटिन्यू चालू असतात. त्याच्यामुळे काय होतं? प्लासेंटा सेपरेट आउट होतो युट्राइन वॉल पासून आणि एक्सपेल आउट होतो त्या मदरच्या युटरस मधून थ्रू वजायना एक्सपेल आउट होतो प्लासेंटा. त्याला म्हणतो आपण प्लासेंटल स्टेज. आणि ऑब्झर्वेशन स्टेज काय असतं? या 3 स्टेज झाल्यानंतर प्लासेंटा एक्सपेल आउट झाल्यानंतर आपण त्या कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो त्या मदरची आणि फिटसची. आपण कंटिन्युअस त्याचे व्हायटल साइन्स चेक करत असतो त्या मदरचे. त्यानंतर त्याचं युट्राइन कॉन्ट्रॅक्शन बंद झाली का नाही हे चेक करत असतो. आणि जर बंद झाले नसेल तर आपण त्याच्यावर फर्दर ट्रीटमेंट करू शकतो. किंवा जर बंद झाले नसतील तर कंटिन्युअस ब्लिडिंग होत असते त्या वुमनमध्ये आणि पीपीएच होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आपण इन्शुअर करतो की कोणतेही कॉम्प्लिकेशन पुढे झाले नाही पाहिजे. हे झाले आपल्या 4 स्टेज ऑफ. ठीक आहे, आपण आता जे आतापर्यंत जे शिकले आपण जे स्टेजेस इन डिटेल मध्ये. ठीक आहे, तर आपण बघू आपण इन शॉर्ट मध्ये आपण ते कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. तर आपण स्टेजेस मध्ये काय बघितलं? फर्स्ट स्टेज काय होती? सर्व्हायकल स्टेज. कोणती होती फर्स्ट स्टेज? सर्व्हायकल स्टेज. याच्यामध्ये कोणकोणत्या इव्हेंट्स घडू लागल्या? याच्यामध्ये काय होऊ लागलं? डायलेटेशन ऑफ सर्व्हिस. डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स किती होऊ लागलं? 0 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर. फर्स्ट स्टेज होती आपली सर्व्हायकल स्टेज. याच्यामध्ये काय होऊ लागलं? सर्व्हिक्सचं डायलेशन होऊ लागलं. किती होऊ लागलं? 0 टू 10 सेंटीमीटर पर्यंत. आणि याचं ड्युरेशन जे होता ते प्रेमिग्रायडामध्ये किती होता? याचं ड्युरेशन 12 आवर्स. ठीक आहे, किती होता? 12 आवर्स नाही, 12 to 18 आवर्स. ठीक आहे, किती होता? प्रेमिग्रायडामध्ये 12 to 18 आवर्स आणि मल्टीग्रायडामध्ये 6 to 12 आवर्स. ठीक आहे, फर्स्ट स्टेजचा सर्व्हायकल स्टेजचा आपण काय बघितलं? काय काय असते ते, काय काय होते त्यामध्ये. त्यानंतर ड्युरेशन मध्ये प्रेमिग्रायडामध्ये किती होते आणि मल्टीग्रायडामध्ये किती होते. ठीक आहे, हे झाली फर्स्ट स्टेज. त्यानंतर सेकंड आहे सर्व्हायकल झाल्यानंतर सेकंड स्टेज आहे फिटल स्टेज. काय? फिटल स्टेज. आता फिटल स्टेज मध्ये काय व्हावं लागलं? इव्हेंट्स कोणकोणत्या घडू लागल्या फिटल स्टेज मध्ये? डिलिव्हरी ऑफ बेबी. ठीक आहे, कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन चालू होते त्याच्यामुळे काय होऊ लागलं? बेबीची डिलिव्हरी होऊ लागली. याच्यामध्ये काय करू लागली मदर? फोर्सफुली म्हणजे जेवढे एफर्ट्स लागतील तेवढे एफर्ट्स देऊन बेबीची डिलिव्हरीसाठी फोर्स करू लागली. ठीक आहे, झाली फिटल स्टेज. डिलिव्हरी ऑफ बेबी होते याच्यामध्ये. प्रेमिग्रायडामध्ये किती होते? अप टू 2 आवर्स या स्टेजला लागतात प्रेमिग्रायडामध्ये. ठीक आहे, फिटल स्टेजसाठी. आणि मल्टीग्रायडामध्ये अप टू 30 मिनिट्स टाइम लागतो बेबीची डिलिव्हरी होण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर थर्ड वन आहे प्लासेंटल स्टेज. थर्ड वन इज काय? प्लासेंटल स्टेज. आता याच्यामध्ये काय होऊ लागलं? कंटिन्युअस युट्राइन्सचे कॉन्ट्रॅक्शन चालू होते त्याच्यामुळे प्लासेंटा सेपरेट होऊ लागला युट्राइन वॉल पासून आणि प्लासेंटाची डिलिव्हरी होऊ लागली. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं? डिलिव्हरी ऑफ प्लासेंटा. थर्ड स्टेज मध्ये काय होऊ लागलं? डिलिव्हरी ऑफ प्लासेंटा. प्लासेंटल डिलिव्हरी आपण त्याला असं म्हणतो, प्लासेंटल स्टेज असं म्हणतो. आणि याच्यामध्ये काय टायमिंग जर विचार केला तर 5 to 30 मिनिट. इकडे पण 5 to 30 मिनिट. ठीक आहे, प्लासेंटाची डिलिव्हरी या ड्युरेशन मध्ये होते. ठीक आहे, थर्ड स्टेज इज प्लासेंटल स्टेज. आणि लास्ट वन इज ऑब्झर्वेशन स्टेज. ऑब्झर्वेशन मध्ये काय करू लागलो आपण? अप टू 2 आवर्स पर्यंत. ऑब्झर्वेशन मध्ये काय करू लागलो आपण? कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ऑफ मदर अँड बेबी.
त्याच्यामध्ये त्याचे व्हायटल सायन्स आणि युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स. ठीक आहे. लास्ट स्टेज कोणती होती? फोर्थ स्टेज, दॅट इज ऑब्झर्वेशन स्टेज. त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करू लागलो मदरचं आणि बेबीचं. त्याच्यामध्ये आपण व्हायटल सायन्स कंटिन्यू ऑब्झर्व करू लागलो, कंटिन्यू मॉनिटर करू लागलो आणि युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स करू लागलो. आणि हे स्टेज किती वेळासाठी राहते? अप टू 2 आवर्ससाठी. ठीक आहे. प्रेमी असो का मल्टी असो, अप टू 2 आवर्ससाठी ही स्टेज आपण त्याचं ऑब्झर्वेशन कंटिन्यू करत असतो. हे झालं आपलं एकदम डिटेल मध्ये. ठीक आहे. हे झाले आपले लेबर. नॉर्मल लेबर आपण बघितलं, त्याला आपण U2C असं म्हणलं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जर तुम्हाला प्रोसेस ऑफ लेबर त्याच्यामध्ये जे इव्हेंट्स घडतात त्या इव्हेंट्सवर जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल, ते काही 9 स्टेज घडतात, 9 स्टेप्स मध्ये लेबरचे जे काही इव्हेंट्स घडते त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवू. ठीक आहे. थँक्यू.